कुणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आयुष्यात आतापर्यंत जवळपास 1 कोटी रुपये कमावले आहेत, तर कदाचित तुम्हाला हे खोटं किंवा विचित्र वाटेल. पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहोत. आज आपण पैसा कसा कमवायचा याबद्दल बोलणार नाही, कारण खरं सांगायचं तर आजच्या काळात पैसा कमावणं फार अवघड राहिलेलं नाही. दिवसभर मजुरी करणारा माणूस पैसा कमवतो, रस्त्याच्या कडेला भाजी विकणारा कमवतो, चहाची टपरी चालवणारा कमवतो, ऑफिस मध्ये काम करणारा कमवतो, अगदी भीक मागणारा माणूस सुद्धा काही ना काही पैसे कमवत असतो. म्हणजे पैसा कमवण्याचे मार्ग कमी नाहीत. खरी समस्या पैसा कसा कमवायचा ही नाही, खरी समस्या आहे तुम्ही जो पैसा कमवत आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील किती वेळ खर्च करत आहात. समजा 2 लोक दिवसाला 1000 रुपये कमवतात. पहिला माणूस ते 1000 रुपये कमवण्यासाठी 10 ते 12 तास काम करतो. दुसरा माणूस तेच 1000 रुपये फक्त 1 तासात कमवतो. दोघांकडे पैसे सारखेच आहेत, पण त्यांच्या वेळेची किंमत सारखी नाही. म्हणून पैशाकडे फक्त आकडा म्हणून पाहू नका, कारण प्रत्येक रुपया मागे तुमच्या आयुष्यातील काही तास लपलेले असतात. एका सामान्य कुटुंबाचा विचार करा. घरातील वडील गेली 25 ते 30 वर्ष नोकरी करत आहेत. समजा त्यांचा पगार महिन्याला फक्त 20,000 रुपये होता, तर 25 वर्षात त्यांनी किती पैसे कमावले असतील? लाखो नाही, कोट्यावधी रुपयांच्या आसपास रक्कम त्यांच्या हातातून फिरून गेलेली असते. जर आई, भाऊ, बहीण किंवा घरातील इतर कोणीही कमवत असेल तर ही रक्कम आणखी वाढते. म्हणजे पैसा आयुष्यात आला आहे, पण तो एकदम आला नाही, तो थोडा थोडा करून आला. आणि जेव्हा पैसा खूप हळू गतीने येतो तेव्हा तो फक्त आयुष्य चालवतो, आयुष्य बदलत नाही. आपली चूक कमी कमाई नाही, आपली चूक चुकीची नोकरी नाही, आणि फक्त पैसे सांभाळता येत नाहीत ही चूक नाही. खरी चूक आहे आपण पैसे खूप उशिरा कमवतो. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर पैसा येण्याचा वेग वाढवावा लागेल, आणि त्यासाठी आपण 3 महत्वाचे नियम बघणार आहोत. नियम क्रमांक 1, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नका. कारण अनेक लोक कामच सुरू करत नाहीत. त्यांना वाटतं हे काम त्यांच्या लायकीचंच नाही. लोक काय म्हणतील, मला यापेक्षा चांगलं काम मिळेल, आणि या विचारात अनेक वर्ष निघून जातात. श्रीमंत लोकांकडे सुरुवातीपासूनच साधनं असतात. गरीब लोक कोणतंही काम करण्यास तयार असतात, पण अडकतो मध्यमवर्गीय माणूस, कारण त्याला स्वतःचा अहंकार आडवा येतो. तो काम निवडताना विचार करतो, यात प्रतिष्ठा आहे का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, आणि त्यामुळे अनेक संधी हातातून निघून जातात. लक्षात ठेवा, कोणतंही काम छोटं नसतं. छोट्या सुरुवातीमुळेच मोठे व्यवसाय उभे राहतात. म्हणून कामाची लाज बाळगू नका, सुरुवात करा, कारण धावण्यासाठी आधी चालायला शिकावं लागेल. नियम क्रमांक 2, फक्त आवडतं तेच करू नका, जे गरजेचं आहे ते करा. अनेक लोक म्हणतात मला माझं पॅशन फॉलो करायचं आहे, पण वास्तव खूप वेगळं असतं. मी स्वतः अनेक छोटी मोठी कामं केली. लहान मुलांच्या ट्युशन घेतल्या, मेडिकलवर काम केलं, युट्यूब सुरू केलं. यापैकी एकही गोष्ट माझं पॅशन नव्हती, पण मी एक गोष्ट पाहत होते, कोणत्या कामात सर्वात जास्त संधी आहे, आणि मला ती संधी युट्यूब मध्ये दिसली. मग मी सातत्याने मेहनत घेत राहिले. महिनेभर काहीच परिणाम दिसला नाही, पण एक दिवस एक व्हिडिओ व्हायरल झाला, आणि त्यानंतर सगळं बदललं. म्हणून फक्त मला काय आवडतं हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, हे काम मला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं. नियम क्रमांक 3, तुमच्या क्षेत्राचे मास्टर बना. चहा विकणं छोटं काम वाटतं, समोसे विकणं साधं काम वाटतं, भाजीपाला विकणं सामान्य वाटतं, पण जे लोक या कामांना मनापासून करतात तेच त्या क्षेत्रात मोठं नाव कमावतात. फरक कामात नसतो, फरक काम करणाऱ्या पद्धतीत असतो. जे लोक ग्राहकाला सर्वोत्तम अनुभव देतात, गुणवत्तेवर लक्ष देतात, सतत सुधारणा करतात, तेच पुढे जाऊन ब्रँड बनतात. म्हणून सतत नवीन क्षेत्र शोधत बसू नका. आधी ज्या क्षेत्रात आहात त्यात उत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कारण पैसा क्षेत्र बदलल्याने नाही, तर क्षेत्रात खोलवर उतरल्याने तयार होतो. ह्या व्हिडिओ मधून आमचा तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आहे, मोठी कमाई करण्यासाठी आधी मोठी विचारसरणी तयार करा. काम छोटं की मोठं हे महत्वाचं नाही, तुम्ही ते किती प्रामाणिकपणे आणि सातत्याने करतात हे महत्वाचं आहे. अहंकार बाजूला ठेवा, संधी शोधा, जे गरजेचं आहे ते करा, आणि ज्या क्षेत्रात आहात त्यात सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कारण यश अचानक मिळत नाही, ते रोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांमधून तयार होतं. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.